everyone, my name is Nawaz and you are watching The Supreme Show. तर उस्मान सर, आपण जे आता आपलं ब्रीडिंग मार्केटबद्दल आपण बोलला, ईद मार्केटबद्दल बोलला, तर आपण जे कटिंग मार्केट असतं त्याबद्दल आपण काय बोलू शकता? कटिंग मार्केटबद्दल मी असं बोलू इच्छितो शेळी पालकांना की आता ब्रीडिंग मार्केट तर आमचं झालं, आम्ही 3 मार्केटिंगमध्ये काम करतो. जसं की ब्रीडिंग मार्केट आहे, ईदचं मार्केट आहे आणि कटिंग मार्केट आहे. कटिंग मार्केटमध्ये जे आमच्याकडं क्रॉस पिल्लं आहेत, जसे की 50% आमच्याकडं तर बोर क्रॉसच जास्त आहे आणि बोर क्रॉसमध्ये 50% जी आहेत की 60-65% ही पिल्लं वेट गेन बी चांगलं करतात. आणि हे कमीत कमी साधारण 5 ते 6 महिन्याची पिल्लं 16, 17, 18 म्हणजे ह्यांचं निव्वळ मटणाचं वजन 20-22 किलोपर्यंत सुद्धा जातं. आणि ह्याच्यामध्ये 20-22 पर्यंत जर गेलं तर लोकल मार्केटला ही क्रॉसमधल्या पिल्लांना काही विक्रीला अडचण येत नाही. तर त्याच्या मागे चांगले पैसे मिळू शकतात. की जसं की कटिंग मार्केटला आपण लोकल मार्केटमध्ये विकलं तर हे 18 ते 20 किलोचं बोकड की जसं की आता आपण 500 रुपयाच्या किलोप्रमाणे हिशोब केला निव्वळ वजनाचा, तर 5 दुने 10 हजार रुपये होतात. तर साधारण 8,500-9 हजारापर्यंत लोक हे बोकड मेल जे आहेत हे घेऊ शकतात. तर ह्यात खूप चांगलं आहे. जसे की एका शेळीला एक बोकड झाला, कमीत कमी समजा की 14 महिन्यात एक शेळी 2 वेत देते आणि 2 वेताचं विक्री करायला, त्या पिल्लांची विक्री करायला समजा की एका वेताला 2 पिल्लं एक शेळी देते आणि दुसऱ्या वेताला 2, अशी ती 14 महिन्यात 4 पिल्लं देते. तर 4 पिल्लं विकायला 16 महिने ते 18 महिने जातात. की पहिले ते विक्रीला यायला 6 महिन्यानंतरचे असे 15-16 महिने टोटली त्या 4ही पिल्लांचं जर बजेट काढलं आम्ही, तर त्यात आपण 2 फिमेल धरल्या आणि 2 मेल जर धरलं आणि एखादं मर्तुकीचं प्रमाण 100% नसतंच, व्यवस्थित जर नियोजन दिलं तरी पण आपण 3च पिल्लं जर धरली तर सरासरी ते 8-8 हजार रुपयाने कमीत कमी 8 दुने 16 2 बोकडांचे आणि एक मेलचे समजा 5,000, एक फिमेलचे 5,000, असे 16 आणि 5 21,000. हे 21,000 जरी आपण धरले तर ही एक शेळी कमीत कमी 21,000 कमीत कमी हे बजेटमध्ये की आपल्याला 16 महिन्यामध्ये 15 ते 16 महिन्यामध्ये 21,000 देते. आणि ह्या 3 पिल्लामागे त्या शेळीचा ह्याचा टोटली खर्च धरला तर 5,000 रुपये खूप झाला. म्हणजे आपण जी पिल्लू आहे ते 5 ते 6 महिन्याचं पिल्लू विकणार आहे की दुसरं मग नंतर मधल्या पिरियडमध्ये शेळीलाच खर्च आहे, पिल्लांना काय नाही. नंतर गाभण राहिल्यानंतर मग पुन्हा शेळी वेली की पिल्लांचा जो खर्च असा टोटली 5 जर धरला तर निव्वळ नफा कमीत कमी एका शेळी 15,000 रुपये 14 ते 16 महिन्यात देऊ शकते. जसं की आपण ह्याच्यामध्ये एक असं शेतकरी मित्रांना सांगू शकतो मी की आपलं जे आहे की सगळा तर 3ही प्रकारचा माल असावा, ईदच्या मार्केटिंगचा, कटिंग मार्केटिंगचा आणि ब्रीडिंगचा. तर ब्रीडिंगचे मेल फिमेलची जे मार्केटिंग आहे ही धीमे गतीने आहे, शांत आहे की तुमच्याकडे झाली पैदास लगेच बुकिंग लगेच जाऊ शकत नाही. आणि ईदचं मार्केटसुद्धा काही बोकड 12 महिने सांभाळावे लागतात, 16 महिने 1.5 वर्ष. आणि जे कटिंग मार्केट आहे ह्या कटिंग मार्केटमध्ये की मी असं सांगू शकतो की कटिंग मार्केट जर आपल्याला करायचे असेल तर जसे की स्थानिक बाजारपेठेत लोकल मार्केटमध्ये 4-3 हजाराची आपण पिल्ले आणली, त्यात पैसे गुंतवले. जसे की मेंढ्यांची बी पिल्ले आहे, बकरे आहे. हे बकरे तर शेळ्यांच्या बोकडांपेक्षा जे आहे जास्त स्पीडने वाढतात. जसे की 2.5-3 महिन्याचं जे मेंढीचं मेल आहे हे 3,032 रुपयाला मिळतं. आणि हे आपण आणलं आणि त्याची जर चांगली जोपासना केली तर हे 8 ते 10 महिन्याचं कमीत कमी 20-22 किलो ह्याचं वजन मिळतं निव्वळ ह्याचे मटनचे. तर ह्याचे 10 ते 12 हजार रुपये आरामाने होतात. ते 12 हजार रुपये त्याच्यातून आपला 3 हजाराचे पिल्लू आणि त्याला होणारा खर्च 2.5-3 हजार रुपये असे 6 धरले आपला मेंटेनन्स टोटली सगळा. आणि त्या मेंढ्यांच्या जे मेल आहेत, बकरे आहेत, ह्यांना जास्त काही खुराक लागत नाही. ह्याचं जर चाऱ्याचं नियोजन पोटभर चारा असले तर ह्यांना जास्त खुराक लागत नाही, जास्त लक्ष द्यायला लागत नाही. आणि मेडिसिनचा खर्च तर 100% नाहीच ह्याला काही, व्यवस्थित जर नियोजन असेल तर कमीत कमी एका बकऱ्यामागे आपल्याला असा जे काढला की 3,000 रुपये खरेदी, खर्च 3,000 रुपये
आणि हे 12मधून 3 6 गेले, 6 आपल्या हाताशी राहिले की 5 जरी राहिले आणि आपण आपल्या फार्ममध्ये जे शेळ्या असतील 10-20 पिल्लं जी अशी ठेवली तर एका 8 ते 10 महिन्यात आपल्याला लाख रुपयाचं उत्पन्न आपल्याला ह्याच्यातून निव्वळ नफा मिळू शकतो. आणि ते 1 लाख रुपये आपल्या ईदच्या बोकड जे आपल्याकडे 20 बोकड समजा आपण सांभाळली आणि ब्रीडिंगचा जो आपल्याकडे माल आहे ते लाख रुपयाचं त्या फ्रूडर मॅनेजमधला आपला खर्च त्याच्यातून निघू शकतं. तर हा साईड बिझनेससुद्धा शेतकरी पालकांना खूप चांगला आहे की ही मी सांगू इच्छितो की त्यातला जी इन्व्हेस्टमेंट आपण केली ती निघून आपल्याला जे प्रॉफिट निव्वळ नफा मिळाला ती ह्याच्यात आपला होऊ शकतो. आणि मग हे तर आपल्याला प्रॉफिट राहू शकतं. हे पीक खूप चांगला त्याच्यातून आपल्याला शेळी पालकांना करण्यासाठी चांगला मार्ग आहे. ठीक आहे सर, तुम्ही चांगली माहिती दिली कटिंग मार्केटबद्दल. ठीक आहे सर, धन्यवाद.